आणि सविस्तरपणे बातमी जाणून घेऊया तर मुंबईमधून बातमी। वरळीच्या NSCI डोममध्ये शनिवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये एका तरुणाचा मृत्यू झालाय। मृत्यू झालेल्या तरुणानं मोठ्या प्रमाणावरती मद्यप्राशन केलेलं होतं आणि त्याच्यासोबतच्या एका तरुणीला देखील अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय। गोरेगाव नेस्को प्रकरणानंतर ताडदेव पोलिसांनी वरळी डोम इथल्या कार्यक्रमांना परवानगी नाकारलेली होती। मात्र या कार्यक्रमासाठी वरिष्ठ पातळीवरून परवानगी देण्यात आलेली होती अशी माहिती सूत्रांकडून कळतेय आणि त्यामुळे या घटनेची गंभीर दखल ही मुंबई पोलिसांनी घेतलेली आहे। ताडदेव पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालेले असून घटनाचा पंचनामा पोलिसांकडून केला जातोय। मात्र या घटनेनंतर कॉन्सर्टला देण्यात आलेल्या परवानगीवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। बघूया। वरळीच्या NSCI डोम येथे काल रात्री झालेल्या एका इव्हेंटमध्ये पुन्हा एकदा एका 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालेला आहे। आता या मृत्यूचं नेमकं कारण हे अद्याप समोर आलेलं नाहीये। ऋषभ गांगुर्डे असं या तरुणाचं नाव असून तो माहीममध्ये राहणारा होता। आपल्या मित्रांसोबत कालच्या या इव्हेंटमध्ये दाखल झाला होता। याचबरोबर मद्यपान मोठ्या प्रमाणात त्याने केलेलं असल्याची माहिती ही देखील पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। त्याच्याबरोबर त्याच्या मित्रांनी देखील मद्यपानाचं सेवन केलं होतं। या इव्हेंटमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण हे जमलेले होते। त्यामध्येच कुठेतरी अति सेवनामुळे आणि या ठिकाणी झालेल्या मोठ्या प्रमाणात गर्दीमुळे त्याला श्वसनाचा त्रास झाला। त्याच्यानंतर इकडनं त्याला मुंबई पोलिसांनी ॲम्ब्युलन्समधनं जवळील हॉस्पिटलमध्ये नेलेले होते। मात्र त्याच ठिकाणी उपचारादरम्यान ऋषभचा मृत्यू झालेला आहे। तर या एकूणच प्रकरणानंतर पुन्हा एकदा या घटनेकडे सगळ्यांचंच गांभीर्याने लक्ष लागून राहिलेलं आहे। त्याच्यासोबत असलेली तरुणी हिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळते। मात्र गोरेगाव नेस्को प्रकरणानंतर हा दुसरा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे, ज्यामध्ये तरुणाचा अतिसेवनामुळे मृत्यू झालेला आहे। या घटनेनंतर आता या इव्हेंटला परवानगी नेमकी दिली कोणी हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण गोरेगाव नेस्कोच्या प्रकरणानंतर अशा इव्हेंट्सला मोठ्या प्रमाणात जे होत होते त्यांना कुठेतरी पोलिसांकडून परवानगी देणं थांबवण्यात आलं होतं। मग असं असताना याच इव्हेंटला परवानगी नेमकी दिली कोणी आणि का दिली हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। सध्या आपण पाहिलं तर NSCI मध्ये या घडलेल्या घटनेनंतर ताडदेव पोलिसांची टीम दाखल झालेली आहे आणि पोलीस या संपूर्ण घटनेचा पंचनामा करत आहेत। त्या इव्हेंट नेमकं कुणी ऑर्गनाईज केलं होतं, त्यामध्ये कुणाचा सहभाग होता याची इत्थंभूत माहिती ही आता पोलिसांकडून जमा केली जात आहे। जर्नलिस्ट अनुप रस्तोगीसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई। आणि दरम्यान लाईव्ह कॉन्सर्टमधील तरुणाच्या मृत्यू प्रकरणी NSCI क्लब मेंबर सुरेंद्र दुग्गल यांनी नेमकं काय सांगितलंय पाहूयात। ऐसा बच्चे यहाँ पे आके जो एक एंजॉय करने के लिए आते हैं, जो अपनी लाइफ से हाथ धो बैठते हैं ड्यू टू दिस एनवायरनमेंट, इसका पूरा जवाबदार मैनेजमेंट है। आपको आपके मार्फत से, मीडिया के मार्फत से मैनेजमेंट को दोषी ठहराना चाहिए और मैनेजमेंट के लोगों को जेल के अंदर होना चाहिए, क्योंकि मैनेजमेंट अगर चाहता तो ऐसे प्रोग्राम नहीं होते। जो सिनेयुग का ओनर मजहर नडियाद वाला, जो कि पूरे उसने ये देखा है कि मेरी मिनिस्ट्री मेरे पॉकेट में है, मेरा कोई कुछ बिगाड़ नहीं सकता और मैं पुलिस वाले मेरे पॉकेट में हैं, मैं हर चीज़ को मैनेज कर सकता हूँ, मैं टाइम को मैनेज कर सकता हूँ। तो ये जब जो चीज़ें अगर चलेगी जिसके अंदर आदमी ये समझने लगेगा कि मैं सब कुछ हूँ, तो आप समझ लीजिए ऐसे हादसे होंगे। तर हजारो प्रेक्षक या लाईव्ह कॉन्सर्टला उपस्थित होते आणि यामध्येच मद्याचं अतिसेवन झाल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे। त्याचबरोबर एका तरुणीला देखील अस्वस्थ वाटू लागलेलं होतं। मुंबईमध्ये या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये या एका तरुणाचा मृत्यू झाल्याचं कळतंय। ही तरुणी सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचं देखील कळतंय। मात्र या सगळ्याच म्युझिक कॉन्सर्टला नेमकी परवानगी कशी मिळाली असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित झालाय। उसमें लिखा गया है मात्र डीजे, उसमें लिखा गया है मात्र समथिंग, और उसके अंदर आपका अंदर कोई भी सेवन करना, ड्रिंक सेवन करना, आपका स्मोक करना, ये पूरे क्लब के एनवायरनमेंट को भी खराब करते हैं। क्योंकि हम यहाँ फैमिली वाले लोग आते हैं, उस टाइम पे हम ये सब माहौल देख के हमको कंफर्टेबल जोन नहीं होता है। कल शनिवार को हमारा इधर प्रोग्राम रहता है। कल हम दोस्त लोग थे यहाँ पे, और मैं ये सामने जो बार एनवे बार और एंडल्स है यहाँ से निकला मेरी गाड़ी लेके, तो निकला तो मैंने यहाँ देखा कि आए तब भी काफ़ी क्राउड था। जाने के टाइम में तो ऐसी स्थिति होती है
कि उनको पकड़ के लोगों को लेके जाना पड़ता है बच्चों को।